रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज पाहणार आहोत तुकड्याचं मिरचू। तर हे पहा, मी साहित्य दाखवते। ही आहे ओली मिरची, मीठ आहे, भाजून घेतलेले तीळ, धणापूड, जिरेपूड, भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट आहे, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे, आणि हे लसणाची पेस्ट आहे। पेस्ट म्हणता येणार नाही आहे, तर हे मी अर्धवट लसूण ठेचून घेतलेलं आहे। चला तर मी पुढे दाखवते। मिरचीचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत। हे पहा, अगदी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला आता तेलावरती भाजून घ्यायचे आहेत। गॅसवरती मी कढई अशी ठेवलेली आहे, तर आपण आता गॅस लावून घेणार आहोत। कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये हे आपण तुकडे केलेले मिरचीचे भाजून घेणार आहोत। कढई आपली गरम झालेली आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, तर याच्यामध्ये मी हे तुकडे टाकून घेणार आहे। छान असे आपले हे भाजून घ्यायचे आहेत। आपली मिरची छान अशी भाजते तोपर्यंत आपण हे तिळाचा कूट करून घेणार आहोत। तीळ आपल्याला जास्त बारीकही करायचे नाही आहे, तर आपण असं भरड-भरडही करून घेणार आहोत। हे पहा, मी अशा पद्धतीने मी हे करून घेतलेलं आहे। जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही आहे, असं भरड-भरड आपल्याला करून घ्यायचं आहे। मिरची अशी छान आपल्याला भाजून घ्यायची आहे, तर याचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे। छान अशी आपली मिरची भाजून झालेली आहे, तर याच्यामध्ये आपण आता थोडासा धनापूड टाकणार आहोत, चवीपुरतंच टाकायचं आहे। थोडीशी जिरेपूड टाकणार आहोत, लसणाची पेस्ट टाकायची आहे। पेस्ट म्हणजे आपण अर्धवट असा करून घेतलेला लसूण, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूटही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि याच्यामध्ये आपण थोडीशी हळदही टाकणार आहोत। हे पहा, थोडीशी हळदही टाकायची आहे, आणि चिमूटभर साखरही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे, आणि आपल्याला याच्यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचं आहे। हे आपलं सगळं असं तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे, तर सगळ्यात शेवटी आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, आणि सगळ्यात शेवटी अशी आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत। खूप छान हे मिरचू होतं, एकदा नक्की करून पहा। तुकड्याचं मिरचू आपलं तयार झालेलं आहे, तर चला मी हे काढून घेते। हे पहा, तुकड्याचं मिरचू आपलं तयार झालेलं आहे। आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।